चलनातून बाद झालेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलून कमिशन घेणारा रॅकेट अटकेत। यातील मुख्य आरोपी अनिल जैनसह स्थानिक 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। रिझर्व्ह बँकेसमोर असलेल्या स्थानिक छोट्या व्यावसायिकांच्या माध्यमातून हे रॅकेट सुरू असल्याची पोलिसांची माहिती मिळाली आहे। या प्रकरणात पोलिसांना 2 लाख रुपये रक्कम मिळाली आहे। अजूनही यामध्ये आकडा वाढण्याची शक्यता आहे। दिल्ली आणि बनारस अशा विविध ठिकाणात स्थित असलेल्या लोकांच्या 2000 रुपयांच्या नोटा बदलवल्या गेल्या आहेत। 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याने त्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत सवलत देण्यात आली होती। ती मुदत संपल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयात 2000च्या नोटा बदलण्यासाठी विशेष काउंटर सुरू करण्यात आले आहे। येथे एक व्यक्ती 20,000 रुपये बदलू शकतो। याच्यामध्ये जे RBIच्या पॉलिसीनुसार 20,000च्या मॅक्झिमम नोटा आपल्याला बदलता येतात। त्याच्या अनुषंगाने काही डाऊटफुल व्यक्ती ह्या वारंवार त्या ठिकाणी जाऊन किंवा काही ह्याच्यामध्ये इतर व्यापारी लोकांच्या नोटासुद्धा बदलण्याबाबतची माहिती पोलिसांना प्राप्त झाली। त्याच्या अनुषंगाने सदर PI यांनी त्या संदर्भात कारवाई केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला 4 व्यक्तींची नावं निष्पन्न झाली। आपण 4 व्यक्तींना अटक केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सध्या जो मेन आरोपी आहे अनिल जैन हा आमच्या सध्या ताब्यात आहे। तो मूळचा जबलपूरचा आहे आणि त्या व्यक्तीच्या मार्फतीने जे या ठिकाणचे लोकल 3 व्यक्ती हा नोटा चेंज करण्यासंदर्भात काही महिलांचा यूज करत होते किंवा इतर रिक्षावाले असतील किंवा जे आजूबाजूला त्या ठिकाणी RBIच्या लोक व्यवसाय करतात, हातगाडी लावतात, यांच्या मार्फतीने हे नोटा बदलण्याचं किंवा त्यांच्याकडून हे करवलं जात होतं। त्याच्या अनुषंगाने या व्यक्तीने इतर 5 व्यापाऱ्यांकडून जे बनारस स्थित आहेत, काही दिल्ली स्थित आहेत, ह्या व्यक्तींच्यासुद्धा या ठिकाणी नोटा ज्या 2000च्या बदल्यात 500च्या व इतर नोटा त्यांनी ट्रान्सफर केलेल्या आहेत। सर, नागपुरातले पण काही लोक याच्यामध्ये सहभागी होते, ते लोक त्यांच्या कशा पद्धतीने संपर्कात आले आणि हे कायद्याने गुन्हा आहे का अशा पद्धतीने? याच्यामध्ये आम्ही ते चेक करत आहोत की इतर लोकांच्या नावाने जे काही नोटा हे केल्या जातात आणि त्याच्यात कमिशनच्या स्वरूपात परत पैसे घेतले जातात, हा ॲक्च्युली कुठंतरी इलिगल आहे आणि जे की कायद्यानुसार गुन्हा आहे त्याच्या अनुषंगाने आपणही गुन्हा दाखल केलेला आहे। आणि या ठिकाणचे जे 3 लोक आरोपी केलेले आहेत, मूळ व्यवसाय त्यांचा जर पाहिला तर ते असे जे व्यापारी लोकांच्या जे काय फाटलेल्या नोटा असतात हे बदलून देण्याचा मुख्य त्यांचा व्यवसाय दिसून येतो आणि अनिल जैन आहे त्याच स्वरूपाचा व्यवसाय करताना दिसून येतो। म्हणून या ठिकाणी आणखीन आम्ही तपास करत आहोत की याच्यामध्ये आणखीन किती प्रमाणात नोटा आतापर्यंत बदलवल्या आहेत, कुणामार्फत बदलवल्या आहेत आणि त्या 2000च्या नोटा लिगल होत्या का किंवा इन्कम टॅक्स चुकवून किंवा जे नोटाबंदीनंतर ज्या नोटा बाहेर निघाल्या नाहीत पण आता त्या काढल्या जातात, ह्या संदर्भात आम्ही पुढील तपास करत आहोत। हे जे नोटा बदलवणारे होते त्यांना काही याच्या बदल्यात काही कमिशन वगैरे मिळायचं? याच्या बदल्यात त्यांना काही कमिशन मिळत होतं वेगवेगळ्या स्टेजला। जसं 20,000 रुपयाची जर नोटा बदलून घेतल्या तर काही ज्या बदलून घेत होते त्यांना 400 रुपये, त्यानंतर मिडिएटरला 200 रुपये, 100 रुपये अशा प्रकारचा हा व्यवसाय सुरू होत होता आणि त्या नोटा मग त्या व्यापाऱ्यांकडे रिटर्न जे कमिशन झाल्यानंतर जे काही 15-20% त्यानंतर त्या मूळ व्यापाऱ्यांकडे ते पैसे जात होते आणि त्या मिडिएटरला त्यातून ते पैसे मिळत होते। सर, कोऱ्या नोटा ज्या मिळायच्या बँकेतून त्याची देखील चढ्या दराने नाही, त्याचा जो उपयोग करण्यात आला, जसं उत्तर भारतामध्ये जी पद्धत आहे की पैशांचा हार घातले जातात आणि त्या RBIमधून ज्या कोरा नोटा घेतल्या जातात त्याच्यामध्ये जरी 10,000चा हार असेल तर त्याला 11,000 रुपये मिळतात, अशा स्वरूपाचं ते सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न होत आहे। पण आमचा त्या संदर्भात आणखीन तपास सुरू आहे। सर, तुम्ही आतापर्यंत किती पैसे जमा केलेले आहेत? तर 2000च्या किती नोटांचा समावेश आहे? 500च्या? ह्याच्यामध्ये आपण 2 लाख आतापर्यंत सीज केलेला आहेत आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला 2000ची नोट मिळालेली आहे। हा आकडा वाढू शकतो का याच्यातले आरोपी आणखी? हा, याच्यामध्ये आम्हाला इतर जे काही व्यापाऱ्यांची नावं मिळाली आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत आणि निश्चितच याच्यामध्ये आम्ही नावं वाढतील आणि त्याच्या संदर्भातच आमचा तपास सुरू आहे। सर, नागपूरलाच का निवडलं होतं या सगळ्या लोकांनी, म्हणजे नागपुरातून का? नाही, या ठिकाणी जे काही त्यांचे जो जैन म्हणून आरोपी आहे त्याच्या अनुषंगाने त्याचे जे परिचयाचे 2 लोक या ठिकाणी काम करत होते त्यांच्या अनुषंगाने केलेले आहे। त्या अशा अनुषंगाने भोपाळ आणि बदलापूर आहे त्या ठिकाणी सुद्धा असे प्रकार घडल्याचे काही प्रमाणात आम्हाला माहिती मिळत आहे, ते सुद्धा आम्ही तपासात निष्पन्न करू। आंतरराष्ट्रीय रॅकेट असू शकतो नाही, त्याच्याबद्दल आतापर्यंत आपल्याला माहिती नाही। हॉटेल बडेपीर न्यू इयर स्पेशल ऑफर। हॉटेल बडेपीर घेऊन येत आहे ग्रुप
फ्रेंड सर्कल साठी 29 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत 5 दिवस खास 31 व न्यू इयर निमित्त स्पेशल ऑफर. दम मुर्गा फक्त 750 रुपयामध्ये. यामध्ये मिळेल अनलिमिटेड राईस, अनलिमिटेड ग्रेव्ही, 4 बटर नान, 4 कोल्ड्रिंक्स बॉटल फक्त 4 जणांसाठी. ऑन टेबल दम मुर्गा 750 रुपयांमध्ये. त्याचबरोबर स्टार्टर मध्ये मलाई लेग, शेजवान लेग, मलाई कबाब फक्त 150 रुपयामध्ये. 31 न्यू इयर साजरा करा सोलापूरच्या हॉटेल बडेपीर मध्ये. ऑफर 29, 30, 31 डिसेंबर आणि 1 आणि 2 जानेवारी पर्यंत फक्त 5 दिवसांसाठी. फॅमिलीसाठी खास जेवणाची सुविधा. चला तर मग 31 न्यू इयर साजरा करा हॉटेल बडेपीर मध्ये. हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9503050076 8149278745.